अन्नदाता या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ। आज आपण काय बघणार आहोत? आज आपण एका महिला पशुचिकित्सकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर राज्यातल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याबद्दलचं अपडेट आपल्याला घ्यायचं आहे। चला तर बुलेटिनची सुरुवात करूयात। अन्नदाता ठळकना। दुष्काळाने जनावरांचा बाजार मोडला असून जनावरांना चारा नसल्याने शेतकऱ्यांना ती खुल्या बाजारात विकण्यासाठी गिराईक मिळेना। यावर आता शेवटचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांना ती खाटकाला विकायची वेळ आली आणि त्यामुळे खाटकांचा बाजार मात्र चांगलाच तेजीत आलाय। लातूर जिल्ह्यातली बहुतांश जनावरं आता खाटकाला विकली जात आहेत। सरकारच्या नाचक्कीपणामुळे चारा छावण्या उघडण्यातल्या ढिलाईमुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे। केंद्रातील दुष्काळ पाहणीच्या पथकाने आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करत दुष्काळी भागाची पाहणी केली आहे। केंद्रातून आलेल्या अधिकाऱ्यांनी 3 भागात विभागणी त्यांची झालेली आहे। आज या पथकाने पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा या ठिकाणी पाहणी दौरा केला। आज आपण एका माणदेशी महिला पशुचिकित्सकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत। माणदेशात गरिबाच्या गायीचं अर्थात शेळ्या मेंढीचं सर्वाधिक संगोपन केलं जातं। या शेळ्या मेंढ्यांचं कृत्रिम रेतन करण्यासाठी धडपडणाऱ्या सुनीता कांबळेंच्या कामाची पाहणी करूयात। सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातल्या या दुष्काळी गावात सुनीता कांबळे या पशुचिकित्सक राहतात। त्यांचं शिक्षण तसं जेमतेम 8वी पास, पण त्या भल्या भल्या पशुवैद्यकांना न जमणारं काम लीलया करतात। होय, शेळ्या मेंढ्यांचं कृत्रिम रेतन करण्यात त्यांचा हातखंडा आहे। ही कामगिरी पार पाडण्यासाठी त्यांना खूप प्रशिक्षण घ्यावी लागली। सगळ्यात पहिल्यांदा मी गृहिणी होते आणि एक दिवशी मानदेशी फाउंडेशनची मोबाईल बस आमच्या गावामध्ये आलेली। मोबाईल बस आल्यानंतर तिथं मला ह्या शेळीसखी या प्रोजेक्टची माहिती मिळाली। सुनीताताईंना शेळ्या मेंढ्यांच्या चिकित्सेचं काम करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली। म्हसवडचं मानदेशी फाउंडेशन, फलटणच्या निमकर इन्स्टिट्यूटच्या साथीनं त्यांनी भली मोठी आव्हानं पेलली। शेळ्यांचं कृत्रिम रेतन करणं हे अतिशय अवघड काम त्या सहजपणे करतात। हे काम करत असताना मला गावातून रिस्पॉन्स नव्हता आणि विशेष म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्टरने तर मला चॅलेंज केलेलं की मॅडम आजपर्यंत आम्ही गाय म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करतो आणि शेळ्यांमध्ये आम्ही कधी हे बघितलंच नाही आणि हा तुम्ही प्रयोग काय आणलाय। सुनीताताईंनी शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाचं काम हाती घेतलं तेव्हा अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं। एका शेतकऱ्याच्या शेळीला त्यांनी कृत्रिम रेतन केलं होतं, पण त्यांना संबंधित शेतकऱ्यानं थेट 5 महिन्यानंतर शेळीला 3 गोंडस करडं झाल्याचं सांगितलं आणि त्यांचा प्रयोग दणक्यात यशस्वी झाला। तेव्हापासून मात्र त्यांच्या जीवनात कमालीचा बदल झाला। त्यांची मागणी वेगानं वाढू लागली। कृत्रिम रेतन तसंच शेळ्यांवर औषधोपचार ही कामं त्या सहजी करतात। आज त्या माणदेशातल्या 3 ते 4 तालुक्यात फिरून ही सेवा शेतकऱ्यांना देतात। एक मोटरसायकल, सिमेंटचा सिलेंडर ही साधनं त्यांच्यासोबत कायम असतात। हे कृत्रिम रेतन शेळ्यांमध्ये करत असताना आता माझी इतका प्रसार झालेला आहे की आता मी सध्या 3 तालुक्यामध्ये पण काम करत आहे आणि कृत्रिम रेतन करते, तर हे गोरगरीब महिलांना पण फायदा झालेला आहे। सुनीताताईंनी दिलेल्या पशुवैद्यकीय सेवेमुळे आज अनेक शेतकऱ्यांना फायदा झालाय। शेळी पालन करणारे शेतकरी या आधुनिक तंत्रज्ञानाचा सहजपणे वापर करू लागलेत। गोर जातीचं आम्ही एक प्रकल्प राबवायला सुरुवात केली, ते संकर केलं आणि संकर केल्यानंतर जे उत्पन्न निघायला लागलेलं आहे ते पूर्वीचं उत्पादन आणि आताच बाजारपेठेमध्ये जर गेलं तर असं दिसून येतं की पूर्वीच्या त्या पिल्लापेक्षा आजचं हे बोर जातीचं जे आहे बोकड वगैरे तर त्याची किंमत 10 ते 12 हजार रुपये होऊ शकते आणि त्यामुळं यामध्ये चांगल्या प्रकारचा एक फायदा आम्हाला झालेला दिसून येतो। पहिल्यापासून मी शेळीचं पालन करत होतो, परंतु काय म्हणावं असं उत्पादन काय मिळत नव्हतं। ज्यावेळी सुनीता कांबळे आल्या आम्ही सर्वे केला की आमच्याकडे 4-5 जातीच्या शेळ्या आहेत, संकरित आपले भरतात। मग त्यांच्याकडून मी 1-2 वर्ष झाले करतोय, भरतोय। बोर जातीच्या वगैरे बोकडे चांगले उत्पादन मला मिळतंय आणि पहिल्यापासून आता पहिले जे गावरान पद्धतीने करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मला उत्पादन चांगल्या अशा पद्धतीचं मिळालंय। सुनीताताईंना बेजोड कामगिरीसाठी काही राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेत।
लवकरच त्यांना पुन्हा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. दिल्लीत मिळणाऱ्या या पुरस्कारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. मानदेशी फाउंडेशन यांनी माझं CI फाउंडेशनला ऍप्लिकेशन टाकलेलं आणि तिथून परत नीती आयोग स्मृती इराणी यांच्या हस्ते मला 29 ऑगस्ट 2017 मध्ये अवॉर्ड मिळाला आणि आता येत्या 15 डिसेंबरला मी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जात आहे. आज त्यांचं नाव आणि काम 3 ते 4 तालुक्यांमध्ये पोहोचलंय. शेळीपालन आणि त्यांचं कृत्रिम रेतन यावर त्यांचं सर्वाधिक काम आहे. आजवर त्यांनी 4065 शेळ्यांचं कृत्रिम रेतनाचं काम पूर्ण केलंय आणि त्यांना शेळीचं विद्यापीठ काढायचंय. मला सगळ्यात आनंद असा होतो की माझं कमी शिक्षण असून मला डॉक्टर ही पदवी बहाल गेलेली आहे. याचा मला खूप आनंद होतो. सुनीताताईंच्या या अनोख्या पशुचिकित्सेला न्यूज 18 लोकमतचाही सलाम. वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर, सोलापूर. यानंतर आपण जाणून घेणार आहोत मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कालखंडात शेतकऱ्यांकडून 44,142 कोटी रुपयांच्या कडधान्य आणि तेलबियांची खरेदी करण्यात आलेली आहे. महत्वाची माहिती ही. आणि त्यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या 2009-14 कालखंडात अवघी 3,117 कोटी रुपयांची कडधान्य आणि तेलबियांची खरेदी झाली होती. 4 वर्षात प्रति शेतकरी 80,000 रुपयांप्रमाणे देशातल्या 54 लाख शेतकऱ्यांना कडधान्य तेलबिया खरेदीचा लाभ पोहोचला. 2009 ते 2014 दरम्यानची 7.28 लाख टनांची खरेदी 2014 ते 2018 मध्ये 93.98 लाख टनांवर पोहोचली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळाला. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे. जाऊयात मराठवाड्यात हिवाळ्यातच पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात सध्या 25% पाणी साठा उरलेला आहे आणि आता उन्हाळा सुरू व्हायला अवकाश आहे. विहिरी आणि हातपंप कोरडे पडलेत. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. नेमका मराठवाड्यात किती पाणी आहे, पुढील उपाययोजना काय असू शकतात, पहा विशेष रिपोर्ट. हिवाळ्याला नुकतीच सुरुवात झाली. मराठवाड्यातही चांगली थंडी पडली. मात्र दुसऱ्या बाजूनं दुष्काळाच्या झळा तीव्र होताना दिसत आहे. पाण्याचे साठे नसल्यामुळं अनेक नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. जवळपास मराठवाड्यात 450 टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय. प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी पाण्याचे व्यवस्थापन नसल्यानं मराठवाड्याला आपत्ती व्यवस्थापनाचा सहारा घेऊन पाणी पुरवठा करावा लागतो. केवळ 28% पाणी साठा सध्या मराठवाड्यामध्ये आहे आणि जवळपास 4 ते 5 मीटर पाणी जमिनीखालच्या खाली पातळी गेलेली आहे. एकंदरीत नेमकं मराठवाड्यामध्ये पाण्याची स्थिती कशी आहे आणि काय अवस्था होईल याविषयीचा हा न्यूज 18 लोकमतचा रिपोर्ट. मराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा लागायला सुरुवात झाली. प्रामुख्याने चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय. यंदा मराठवाड्यात सरासरी केवळ 65% पाऊस पडलाय. त्यामुळे मराठवाड्यातले अनेक प्रकल्प कोरडेच आहेत. ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे तेही 2 ते 3 महिनेच पुरेल एवढं आहे. मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता नसल्यानं रब्बीची पेरणी देखील जेमतेम 25% झाली. भूगर्भातील पाणी पातळी तर 5 ते 9 मीटरपर्यंत खाली गेली. त्यानं अनेक नव्या समस्या उद्भवायला सुरुवात झाली. गंज लांब आहे. किती खोल? त्या समोरच्या कोपऱ्यावर पलीकडच्या. किती खेपा मारायला? 1-2 खेपा आणा लागत्या प्यापुरतं. आणि वापराला विकत घेतो मग ड्रामा. तलाव तर बाजूलाच आहे तुम्हाला. पाणी नाही तलावला. पाणी नसल्यामुळं अडचण आली पाण्याची. आता काय आम्हाला तळ्याजवळ राहून सनी पाण्याची लई पंचायत आहे. पाणी सगळं विकतच घ्यावं लागतं. प्यायला पाणी नाही. प्यायला पाणी विकत घेतो आम्ही 400 रुपये महिन्याना. ड्राम येतो 4थ्या दिवशी. आणि पाण्याची टाकी भरून घ्यावं तर त्याला 200 रुपये द्यावं लागते 1000 लिटरच्या पाण्याला. तळ्याला कसं पाणी? तळ्याला पाणीच नाही. पाण्याचीच पंचायत आहे ना. धुण्याला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. मराठवाड्यातील प्रकल्पातला पाणी साठा 25.28%, मोठे प्रकल्प 28%, मध्यम प्रकल्प 17.61%, लघु प्रकल्प 16.95%, गोदावरील बंधारे 44.22%, तेरणा मांजरा रेणा नदीवरील बंधारे 8.80%. मराठवाड्यासाठी दुष्काळ हा नवा नाहीये, पण प्रशासन आणि राज्य सरकार ठोस उपाययोजना करत नाहीये. त्यामुळे उपलब्ध पावसाच्या पाण्यावरच योग्य नियोजन करणं हाच सध्याचा उपाय आहे. 28% पाणी आहे, फार कमी आहे आपल्या पुढच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी.
त्यामुळं आपल्याला पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावं लागेल, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात रोखावं लागेल, चोरीमारी रोखावी लागेल आणि मी मगा म्हटल्याप्रमाणे ऊसाला पाणी जर त्याला पाणी द्यायचं की नाही उभ्या ऊसाला, ह्याच्याबद्दल शासनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. दुष्काळाच्या नियोजनासाठी प्रशासन कामाला लागलंय. मात्र आहे ते पाणी संपलं तर मराठवाड्याला पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आहे. सातत्याने ह्या 5-7 वर्षात पाऊस कमीच झालेला आहे, त्याच्यामुळे वॉटर टेबल हा खाली गेलेला आहे. त्यामुळे पाण्याची आपल्याकडे गंभीर परिस्थिती. ग्रामीण भागात टँकर सगळीकडेच चालू आहेत. आपल्या जवळजवळ 400-450 गावांमध्ये 2-2 खेपा जरी धरल्या तरी 800-850 टँकर आजच्या तारखेलाही चालू आहेत आणि परत पुढे जाऊन जूनपर्यंत हे 1000वर संख्या जायची शक्यता, म्हणजे 1000 गावा आणि वाड्या वस्त्या वगैरे इथे आपल्याला 1000 टँकर तरी पुरवावे लागणार. सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्न एका मर्यादेपर्यंत होत आहेत. सरकार केवळ आपत्कालीन वेळेत हात देऊ शकतं. आता नागरिकांनी जागृत होण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन आपत्कालीन व्यवस्थापनाच्या मार्फत तुम्हाला तात्पुरती सोय करून देईल. मात्र मराठवाड्याच्या पाण्याची कायमची सोय करायची असेल तर राज्य सरकार प्रशासनासोबतच मराठवाड्याचा नागरिक म्हणून तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचं भयावह चित्र दिसायला सुरुवात झाली असून चारा पाण्यासोबत हाताला काम मिळणं देखील कठीण झाल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, सटाणा आणि नांदगाव तालुक्यातील अनेक शेतकरी आणि मजूर आता काम मिळेल त्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसत आहेत. महिला आणि पुरुषांनी भरलेली ही वाहनं पाहून कोणालाही नवल वाटेल. हे कुठलं लग्नाचं वराड नाहीये, तर हे ते शेतकरी आहेत ज्यांच्या हाताला आता काम नाहीये, गावात पाणी नाहीये, शेती करता पाणी नसल्या कारणानं आता करायचं काय या हतबलतेनं कुठेही काम मिळायला हवं या आशेने आता आपलं गाव सोडताना ही सगळी मंडळी दिसून येत आहे. आम्ही मालेगाव तालुक्यातून परत कळवणला कामाला चाललो. आम्ही कांदे लावायचे काम करतो. 200 रुपये भेटता आम्हाला. आम्ही सकाळी 7 वाजेपासून बसतो, संध्याकाळी 7 वाजता सुट्टी होती आमची. परवडतं का तुम्हाला? कशाचं परवडतं, पण दुष्काळ आहे ना, पाणी नाही आमच्याकडे. विचारावं लागतं आम्हाला, काम भेटेल का आम्हाला. ते म्हणते आज नाही उद्या. मग आमची काही वेळाला गाडी परत येते, मग काही खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. तर म्हणजे पोटासाठी करावं लागतं आम्हाला. काय तुमच्याकडे शेती आहे का? शेती आहे, पण काय ते शेतीमध्ये काही पिकलंच नाही ना. शेतीमध्ये पाऊस नाही पडला, त्याच्यामुळे आम्ही हे कामाला पळतो. भयानक आणि धक्कादायक आहे. यानंतर बातमी आहे केंद्रीय पथकाच्या दौऱ्यासंदर्भातली. आज केंद्रीय पथकानं खानदेशात जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात, तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यामध्ये परभणी, बीड जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतीची आणि गावांची पाहणी केली आहे. या दुष्काळ पाहणी दौऱ्यामध्ये पथकाकडून शेतकऱ्यांना चारा, पाणी आणि रोजगारासाठी केंद्राच्या मदतीची अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात जाऊन शेतीची पाहणी त्यांनी केलेली आहे. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. अमळनेर तालुक्यातील जुनवणे या गावात नुकतंच केंद्रीय पाहणी पथकानं दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रातील पथकानं पाहणी केली. पीक जरी उभं दिसत असलं तरी या पिकाला बोंड अजूनपर्यंत आले नाही आणि याचमुळे शेतकरी या ठिकाणचा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं या केंद्रीय पाहणी पथकाने जाणून घेतलं. विशेष म्हणजे जळगाव आणि धुळे जिल्ह्याची पाहणी ज्यांच्यावरती आहे त्या दिल्लीवरून आलेल्या सगळ्या पथकांचं नेतृत्व करणाऱ्या आणि केंद्रीय कृषी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा या ठिकाणी स्वतः आल्या, शेतकऱ्यांशी संवाद केला. ज्या शेतकऱ्यांची ही शेती आहे, ज्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला, ते शेतकरी आपल्यासोबत आहे. नेमकं त्यांनी काय विचारलं, काय हा संवाद होता, यांचं समाधान झालं का, आपण जाणून घेतोय. सर, केंद्रातलं पथक आलं होतं, काय काय विचारलं आणि तुम्ही काय सांगितलं, थोडं आम्हाला सविस्तर सांगा. हो, त्यांनी सांगितलं यावर्षी उत्पन्न किती आलं व मागच्या वर्षी किती आलं होतं. मागच्या वर्षी 6-7 क्विंटल आलं होतं बा 4 बिघ्यामध्ये, यावर्षी 2च क्विंटल आलं. मागच्या वर्षाचा आणि तफावत आहे. अच्छा, त्यांनी ते आंतरपिकाबाबतही काहीतरी तुम्हाला आंतरपिकाबद्दल सूचना दिल्या त्यांनी. काय घेता बाबा तुम्ही? अच्छा, आंतरपिकामध्ये केंद्राच्या पथकानं सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात सकाळी पाहणी केली आहे. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांनी. सांगली जिल्ह्याला देखील दुष्काळानं ग्रासलेलं आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये दुष्काळाचं केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे.
अशा एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी ही सगळी धाटं जी आहेत ज्वारीची असतील किंवा मक्याची असतील ती पूर्णपणे वाळून गेलेली आहे. तूर जर आपण पाहिलं तर तुरीची झाडं आहेत, मात्र जमीन जी आहे ती पूर्णपणे आता कोरडी झालेली आहे. आणि गेल्या 15-20 दिवसांपूर्वी जो काही थोडाफार अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे खरं तर हे जरा हिरवं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय केंद्रातलं जे पथक आहे ते आटपाडी तालुक्यातल्या या मानेवाडी गावामध्ये दाखल झालेलं आहे. आणि सांगलीचे जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर पुणे विभागाचे आयुक्त असतील, हे सगळे अधिकारी या पथकामध्ये आहेत. आणि थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. कारण मानेवाडी गावामध्ये खरं तर या भागात फक्त डाळिंब असेल किंवा द्राक्ष पीक असेल ही पिकं घेतली जातात, इतर पिकं देखील घेतली जातात. मात्र यंदा खूपच कमी प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळं सगळा जो अधिकाऱ्यांचा लवाजमा आहे तो पूर्ण लवाजमा या मानेवाडी गावामध्ये दाखल झालेला आहे. काही शेतकरी आपण पाहतोय पुढं बसलेले देखील आहेत आणि पिकांची देखील पाहणी या पथकाकडून खरं तर केली जाते. शेतकऱ्यांशी संवाद जो आहे तो देखील साधला जातोय. त्यामुळं एकीकडे ह्या सगळ्या दुष्काळी पथकाच्या दौऱ्याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या पथकात आलेले नीती आयोगाचे सहसल्लागार मानस चौधरी यांच्याशी बुलढाणा जिल्ह्यात एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. धुळ्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत हे पथक पाहणी करेल. त्यानंतर धुळ्यावरनं या पथकाचं जो पुढला प्रवास असणार आहे हे पथक जे छविजा यांच्या नेतृत्वामध्ये हे पथक आलेलं आहे. हे पथक जाणार आहे थेट नाशिकला. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या पथकाच्या प्रमुखांसोबत या सगळ्या पथकांसोबत एक आढावा बैठक ठेवली आहे. या बैठकीला हे सगळे उपस्थित राहतील आणि त्यानंतर दिल्लीला 15 डिसेंबर पूर्वी या पथकाकडनं एक अहवाल सादर केला जाईल. आपण बघतोय केंद्रीय कृषि कल्याण विभागाच्या सहसचिव छवि झा आहेत. मैम क्या बताओगे, क्या फाइंडिंग्स 2 दिन से आपका जो दौरा चल रहा है, क्या कुछ किसानों की, महाराष्ट्र के किसानों की फाइंडिंग्स आपने नोट की है और क्या लगता है आपको? नहीं, यही मैं देख रही हूँ कि मतलब दुष्काल आया हुआ है. अब इसकी हम समीक्षा कर रहे हैं, उसके बाद एक रिपोर्ट बनाएंगे और उसको जमा करेंगे. लेकिन हालत गंभीर लगती है महाराष्ट्र की. हाँ जी. तर आपण बघतोय या सगळ्या दुष्काळाचा आढावा घेत आहे आणि त्यांनी मान्य सुद्धा केलाय केंद्रीय पथकाकडनं छवि झा यांच्याकडनं की खरोखर या संपूर्ण राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची हालत ही गंभीर आहे. मानस चौधरी जी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, किस प्रकार का दौरा चल रहा है, क्या फाइंडिंग्स आपको जो सुबह से आपका टूर चल रहा है उसमें दिखाई दी? देखिए, जो 2 डिस्ट्रिक्ट हमने कवर किया है उसमें मोस्टली जो इफेक्ट्स हमने देखा है आपका कॉटन में, देन फॉलोड बाय कॉटन द तूर में. बाकी जितना भी डिस्ट्रिक्ट्स हमको कवर करना बाकी है तो डेफिनेटली विल बी टेकिंग एन एंटायर स्टॉक ऑफ द सिचुएशंस टू सबमिट आवर रिपोर्ट फ्रॉम आवर एंड. लेकिन उस जो ग्रेविटी है, जितना ये माना जाता है किसानों की समस्या, उतना आपको लग रहा है क्या कुछ आपके फाइंडिंग्स है, क्या जल्द से जल्द मदद मिलनी चाहिए, ऐसा आपका सोच है? रेनफॉल डेफिसिट टुक प्लेस, so that's why the drought has occurred along with the other parameters also if you see which stands for the drought declaration. तो डेफिनेटली द स्टेट हैज़ मेड इट्स ऑल एफर्ट. स्टेट ने उनको अपना पूरा एफर्ट दिया है. तो हमारे पास रिपोर्ट भेजे, उसी की रिपोर्ट को बेस करके हम लोग सर्वे कर रहे हैं. हम लोग अपना असेसमेंट करने के बाद हम रिपोर्ट देंगे. सर, लोगों से आपकी बातचीत हुई है, क्या प्रमुख मांगे लोगों ने, क्या प्रमुख सुझाव आपके सामने रखे, क्या लोगों की बुनियादी मांगे आपको लगती है? किसान का जो समस्या है उनका मांग है कि हमारा जो आपका क्रॉप लॉस हुआ है उसका बारे में हमको थोड़ा सा कॉम्पेंसेशन मिलना चाहिए, रिलीफ थोड़ा सा मिलना चाहिए. दैट्स ऑल. यानंतर अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडी आणि यशोगाथांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.